देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा आज मला प्रत्यय आला। आजी एकटी रात्री पावसामध्ये कशी राहिली हे आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी विकास ओंबळे गाव भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मी आज आलो आहे राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या मध्ये मेड पिलावरी या गावामध्ये। चला तर आपण पाहूया, आजींकडे जाऊन त्यांचा प्रवास पाहूया। चला तर मग ताराबाई धोंडीबा जोरकर, एकाकी जीवन खडतर संघर्ष। ताराबाई धोंडीबा जोरकर वय अंदाजे 65 ते 70। त्यांचे आयुष्य सध्या एकाकी आणि संघर्षमय बनले आहे। त्यांच्या मागे पुढे आता कोणीही नाही आणि त्या एकट्याच आपला उदरनिर्वाह करत आहेत। त्यांच्या जीवनातील सध्याची परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि चिंताजनक आहे। अलीकडेच ताराबाई आजी यांच्या वाटेला एक अत्यंत वेदनादायक प्रसंग आला। या पावसाळ्याच्या दिवसात शेतात फेरफटका मारायला गेल्या होत्या। शेतातून घरी येत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यांचा पाय पण दुखायला लागला। या वेदनामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले। त्यांना चालता येत नव्हते। नाईलाजाने त्या रात्रभर पावसापाण्यात चिखलात तशाच पडून राहिल्या। रात्रीच्या या भयानक अनुभवानंतर सकाळी उठल्यावर त्यांना काय घडले हेच कळत नव्हते। त्या नुसत्या मातीमध्ये लोळत होत्या। या संपूर्ण रात्रीच्या वेळी आजीच्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते। रात्रभर पावसात भिजून चिखलात लोळून त्यांचा अवतार अत्यंत वाईट झाला होता। त्यांनी उठायचा प्रयत्न केला तरी चक्कर येत असल्याने त्या लगेच पुन्हा चिखलामध्ये पडत होत्या। सकाळी त्या वाटेवरून जाणाऱ्या काही वाटसरूंना आजी घरी नसल्याचे समजले। आजींनी त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला। त्यांचा आवाज ऐकून ते लोक गोळा झाले आणि त्यांनी आजीला हळूहळू आधार देत घरी आणले। आजीचे घर सध्या अत्यंत मोडकळीस आलेले आहे। घराचे छत पूर्णपणे गळून पडले असून भिंतीही ढासळू लागल्या आहेत। त्यांचे हे पडके घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही। घरात लाईटची सोय नाही। त्यांच्याजवळ घरातील साहित्य अत्यंत कमी प्रमाणात आहे। फक्त एक चूल, 4 भांडी आणि एक बॅलर। या बॅलरमध्ये आपले कपडे, खाण्याचे साहित्य हे सर्व ठेवत असतात। ताराबाई आजींकडे सध्या केवळ पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे। त्यावर त्यांना फक्त कोरडा शिधा मिळतो। त्यांच्याकडे भाजी घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या भाजी खात नाहीत। त्या फक्त रेशन कार्डवर मिळणारा भात खाऊन त्यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत। त्यांना वारंवार चक्कर येते, पायाने नीट चालता येत नाही, अशा अनेक छोट्या मोठ्या आरोग्य समस्या त्यांना आहे। ताराबाई आजी यांना तत्काळ मदत करणे गरजेचे आहे। त्यांचे मोडकळीस आलेले घर, त्यांची एकाकी परिस्थिती आणि आरोग्याच्या समस्या याकडे समाजाचे आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष जाणे आवश्यक आहे। सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सरकार यांच्याकडे विनंती आहे की अशा आजीबाईंना मदतीचा हात द्यावा, जेणेकरून त्यांचे उर्वरित जीवन सन्मानाने, सुरक्षिततेने आणि सुखाने जाऊ शकेल। मारत नाही ना गाई तिथे काय काकडी काकडी काय लागली झाली हो आणि वरून आपली सणा करता मी काय करत होत्या ते दसऱ्याच्या करता काकडी नाही पण त्याचं करता काय तुम्ही दसऱ्याला बनवते आता आपली नाही पण त्याचं करता काय ते किसायची हा आणि किसून त्याची
आपले ही अशी किसली ना हा की किसणीने किसायचं पीठ कालवायचं हा आणि भाकरी बनवायची. बर धपाटे बनव. धपाटे असं आहे का? म्हणजे ते काकडीचे धपाटे करणार तुम्ही धपाटे. सणा करता? सणाला. तेच म्हणलं काकडी तुम्ही का चालवली या? ओके. ते पाहुणे ते मेटगाव वरतीच आहे ना अजून? हा, मिरची किती लांबे? तरी 2-3 किलोमीटर 2 किलोमीटर आहे. आणि ते शेवटचं गाव ना? शेवटचं. बरोबर. मंडळी गेले अर्धा पाऊण तास आपण आजीला शोधतोय. आजी गेली कुठं तेही कळत नाही. आजूबाजूला विचारलं त्यांनाही माहिती नाही. पण ते नक्की पाण्याला गेली, धुवायला गेली का अजून कुठल्या कामाला गेली काहीच कळत नाही. आता तिला शोधायला आपण आलो इथं वाड्यात, ज्या ठिकाणी धुवायची शक्यता आहे. इकडं तिकडे एक जागा आहे, तिकडे आपण पाहायला आलोय गणेश भाऊंसोबत. पण इतक्या लांब सुद्धा ती गेली का नाही ते पण डाऊट आहे. सांगायचा उद्देश की ह्या वयात पण त्या आजीला काम करावं लागते. एकटे असल्यामुळं प्यायचं पाणी, धुणं, कपडे अजून ती एकटीच करते. आता इकडे आपल्याला सुद्धा चालणं शक्य नाही. तरी ती आजीबाई आली असेल असं आपण गृहीत धरतोय. माहिती पण नाही ती आली का नाही. परत जाऊन तिला वरती बघायला लागणार आहे. कोणतरी मावशी आहेत, ताई आहेत, त्यांना विचारू कुठे गेल्या त्या. पिंकेने जोर करीन नाही का नाही आली इकडे? ताराबाई जोर करीन नाही ना आली. कुठे गेल्या त्या? हा कुठं की आपण आताच बसू आजी. त्याला कुलूप बिलूप काय नसतं हे का आजी? कुलूप बिलूप त्याला कुणी काय चोरून नेलं? गेलं तर काय कुठे ते मिळते ना याचं आणि तू गेलती कुठं आता? फुकाचं. आता कुठे गेलतीस? खाली गेली होती बरोबर चल की आतमध्ये बसायला. आताच चल. बस बस बस. नाव काय तुझं मला पूर्ण सांग. ताराबाई धोंडीबा जोरकर. हा वय किती असेल आता तुझं अंदाज? वय किती असेल? वय आता मला नाही सांगता येत. 71? काय माहिती तसं काय सांगता येत. हा काय असेल ते असेल ते तुमच्या अंदाजाने तुम्ही हे करा. मग तू इथं गेले किती वर्ष राहतेस? किती वर्ष झालं? एवढे काय आठवण नाही किती वर्ष झाली. त्याचं काय. मग एकटीच होती तू? हा एकटीच? एकटीच आहे. का? मला कोणच नाही, कुणाचाच आधार नाही. त्या पावसामध्ये पुढं चालले होते, घरीच होते, पडले, चक्कर आली, पडले. रात्रभर त्या पावसामध्येच, रात्रभर पावसात. तिथनं सकाळची आपली अशी कोण वाटेने येणार आहे त्यांनी म्हणा बघितली. नाही ते मी तिथं माझा चालायचं हेच नाही, मला सुधरानाच घरी जावं असं काय वाटतच नाही. एवढं रात्री काय आली होती तिथं? मग रात्रीची घरी येत होते ना इकडं. हा रात्र झालं, चालवाना ना या पायाने, हे पाय गुडघे गेल्या दुईच्या दुई, त्याने चालवाना. रात्र झाली, काय करायचं तरी काठी हातात आहे. हा चक्कर येऊन पडली तिथं? चक्कर येऊन पडली, कोणच नाही मग कसं कळलं लोकांना? हा सकाळची आलीत ना लोक. मी रात्रभर तिथं पावसातच गावठ्यात एकटीच, आणि पावसात रानात. बाबू बिया नाही वाटलं तुला? बिया कशाचं आता काय तसं नाही अगं, पाऊस येतोय गावठून जर
थंडीने जर काय तुला आजार पडल्यामुळे गेले असते तर केवढ्याला पडलं असते हा मग पडली असते थंडी पावसामध्ये एवढ्या म्हटलं काय होईन ती होईन आता कोणी आहे का बाप आहे कोणी कुणाला सांगायचं. रात्र एवढा पाऊस घेतला, सकाळची आपली येणाऱ्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी म्हणा हाताला धरून कशी तरी आणली ह्या पोपटात आणून टाकली. मग रातभर तू जागी होती का तिथं? रातभर जागी काय असे चिखलात बसले आणि पाऊस पडतोय अंगावर. अंगावर काय नव्हतं? हा? अंगावर नव्हतं काय. बाबू मग रातभर जागेवरच? जागेवर मग अशी तू परत उठली ना तिथली? उठायच गावाना म्हणा, उठाय गेले की चेक करून पुढं पडायची एवढी परिस्थिती झाली माझी. मग गावातील लोक आले तुला आणली तिथं, मग त्यांना कसं कळलं गावातील लोकांना? येणारे जाणारे वाटणी त्या हा येणारं जाणारं आली तेव्हा त्यांच्या नजर पडली तेव्हा त्यांनी मला आणली. नाही ते तशी पण आणायचं तर मी तिथंच तुझा जीवही गेला असता, कळलंही नसतं लोकांना. नसतं कळलं असतं, बघितलं असतं ना वाट होते. अगं जीव गेलो काय फायदा आहे मग? जी गेल्यावर फायदा काय आहे तेव्हा. मग पण बघितले कोण येणारा जाणाऱ्यांनी बघितले, पण नाही तर देवाचं- जीव गेल्यावर कोण काय करायचं होतं. नाही ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. काय तरी देवाचं पुण्य केलं असेल तू. काय माहिती त्या भगवंताला माहिती काय सांगायचं. उगा तुझा जीव वाचला का? काहीतरी असेलच ना. काय असेल ते असेल भगवंताची कला, तसं काय सांगता येईल. मग आता पोरं बाळ काय? पोरं बाळ सवत आहे नाही तुला तुझी म्हणा नाही कुणी म्हणा आई नाही बाप नाही कुणी नाही, मी अशीच आहे आपली. आई बाप पण गेलं? आई बाप मेली तर कुणीच राहिले. आज काय केलाय स्वयंपाक? मी म्हटलं आजीच्या घरी जाऊन जरा जेवावं. हा आजीच्या घरी जेवाय ते काय जेवण चुलीवर कोण खाते, काय कुणाला चालतंय ते जेवण. काय? आई, भात. मग आम्ही भातच खातो ना. हं? भात कुणाला खावते, खातो आम्ही भात. थोडा थोडा खाईन थोडं थोडं तुझ्या बरोबर. हे कोरडस काय केलंय अजून? कोरड्याच नाही मग काही नाही मग काय बरं खाऊ मी मग आता? खायचं कोरडा. ते बघ त्यात डाळ आणली या. तुझी जाते हा जाते. थांब बस गप्पा मार, आमच्याशी गंमत करतो तुझ्या. आम्हाला काय जेवायचं वेवायचं काय नाही. बोल आमच्याशी पोटभर. आमचं पोट आहे ना जीवनच भरणार नाही, पण ते अशी बोलून बरं. एक तर मना बरं नाही, मी आजारीच आहे. आपले बोलते तुमच्या बरोबर, ते आजारीच आहे. आता आजारी येतो मग तिकडे काय गेलं मागं वाड्या? हा वड्याव कशाला गेले आपले म्हणलं आहे बाईकडे एखाद्या गोळी म्हणा मिळली सर्दी खोकल्याची तर बघायचं, नाही तर आपलं यायचं. वाड्यावर काय होतं तेव्हा गोळी? वड्याव नाही मग? इथं खालती घरी गेली होती होय. मग आता तू आता ठीक आहे, हे घर आहे, ते घर जर उद्या असं डोक्यात पडलं तर काय करशील? काय करायचं, मरायचं. काय करायचं आता हे घर सुधारत म्हणलं घर आहे का घर? कशी वस्ती केली असेल बघा पावसामध्ये, एवढ्या पावसाळ्यात. मग तेच मला आश्चर्य वाटतंय की इकडूनही पाणी येईन तिकडूनही पाणी येईन. पाणी. मग पावसा पाण्याचं कशी करीतीस? कशी बसली असेल ती बघा. झोपायची कुठं तू? हा? इथं मग ते पाणी यायचं नाही बे. पाणी यायचं, मग कागद खाली एक हातरायचा एक अंगावर घ्यायचा, झोपायचं. कागद नाही झोपले ते बसायचं आपलं अंगावर घेऊन शाने. मग काय करायचं, रातभर रात्रभर बसायचं. इथं मंदिर वगैरे कुठं जवळपास नाही का काय? मंदिर वगैरे काय? मंदिर नाही, तेवढी शाळा आहे वरती. अगं जोरात जर वारा आलं ना हे वारं घेऊन जाईल सगळं वरती. नाही आतमध्ये काय रूम आहे का? खुली आतमध्ये नाही, ती पडवी आहे मोकळी मागे. एवढा संसार आधीचा. पहिलं घर होतं पण ते मोडल्यावर तेवढं मग घर एवढंच होतं का पहिला असून का? हा? घर एवढंच होतं? 3 खणच. 3 कण घर आहे, 3 कण हे वाटी होती आतला. पण ते मोकळे आहे बाहेर. मागं मोकळं होतं. मग ते पडत गेलं असं. असंच मागं पडल्यामुळे पडलंच नाही. मागं पडली, भीत होती ती पडली, ते दगड गोळा करून ठेवल्यात. मग त्या तुझ्या मालकाला तू का म्हणली नाही का बाबा मला 4 पैसे देत जा, मला काय पोटाला लागतं तर कोण बघणार आहे? हो ते जागेवर बसले माणूस, जागेवर बसलेला आहे म्हणल्यावर ते काय पुढं कमायला नाही काय नाही. त्यांचं लेख तर असते लेख आहेत मग
लेक आहेत काय आपल्याला कोणी करीत नाही, मग काय ते तुम्हाला सांगून त्याचा नाही सांग आजी. हा ती आपली ती हा त्याची मुलं ती. म्हणजे शेती वगैरे असेल ना थोडीफार तुमची? शेती नाही, तुम्हाला काहीच नाही? काहीच नाही. एखादं पण खासर नाही का भात शेतीचं? नाही हात पडून येत खाचरं कोण करतंय? खाचरं होते तो पडून येतं. मग शेळ्या बिळ्या काय होतं का? शेळ्या नाही काय नाही. मग त्यांचं कसं चालतं मग? त्यांची ते आपली काय करतात कोणाला माहिती, आपण तिकडे जात नाही. नाही मग आता तुमचा आई म्हणून काय हक्क आहे का ना त्याच्यावर? हा हाका असून काय करता आपल्याला कोणी विचारित नाही किंवा बघत नाही म्हणल्यावर काय आपण सांगायचं. आणि आता एवढे महिना 2 महिने घरात इथं आजारी आहे मी, कोण बघत नाही तर कोण रुपये देत नाहीत. मी चल दवाखान्यात काही नाही, मी काय करायचं. आता कमीत कमी तुझं पाय तरी हलत्यात, धुवायला जातीयस, पाणी आणायला जातीयस, जागेवर बसल्यावर. जागेवर बसल्यावर काय करायचं, आपलं बसायचं गप. मग तर हात घर मरून जरी पडली कळायचं नाही आम्हाला. आता त्यात म्हणून आपली जाते. पण तेव्हा तुला आज खरं मांडलं पण एवढ्या पावसा पाण्याचा तुझा जीव वाचला. वाचला तुझा नवीन जन्म आहे का? वाचला मग काय करायचं, माझा खायचा आहे शिरू आता म्हणून एवढ्या पावसात हे नाही काळजी करू नकोस. हे रात्रभर बघ आता ही जे लोक बघतात ना, महाराष्ट्रभर लोक बघणार आणि लोक आहे ना तुला मदत करणार. तू काळजी करू नकोस, तुला खाण्यापिण्यापुरती तरी मदत 100% लोक करणार. म्हणजे तुला तांदूळ मिळतोय ना, पण तुझ्या कालवण्यासाठी, डाळी डोळीसाठी, तेलमिठासाठी आहे ना लोक 100% मदत करणार आहे तुला. हा ना डोळे वाळू बिळू लागले बरोबर, काय काय राहिलंच नाही. पहिले इकडे करत दार लावते मी उघडतो. आजवर पार ग बघ सगळं खाले. अरे एका वय कोसळलं राजे, तुला फार सगळं वाळू लागली, फार खराब झाली, वाळू लागली फार. एक बाजून तुटून आले खाली. आडफार गेला तुळीच राहिली फक्त, ती पण खाली आले खाली बघा आजीच्या घराची अवस्था. पडत पडत गेले घर, एवढं मोठं घर होते, आता फक्त एक खण राहिले. आणि त्या घरात पण तिला पावसाळ्यात येणार दोन्ही बाजूने पाणी येते, राहायची सोय ना अजिबात. कधी पडेल कधी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. वारं जोरात आलं ना एक दिवस नाही, बघा पूर्ण गंजून गेलं. वरती आड्याला सगळा बुरा लागलाय, त्या वाळवी लागली आहे बघा. कशी काय आजी राहत असेल. इकडून वारं यायला सगळं मोकळं आहे. जोराचं वारं आलं ना एका मिनिटाचं काम नाहीये. या आजीने असा आडूचा गेलाय वारं येऊ नये म्हणून. काय पर्यायच नाही हो, करणार तरी कशी. 4 पैसे नाही गाठीला, खायचे वांदे तिचे, तर हे काम कावा करणार असं लिपले. आता अशी अवस्था आहे, त्यांनी पावसाळ्या दिवस कसे काढले असतील. हे बघा इथं त्या झोपायच्या, इथं एवढं ओलं आहे, खाली कागद टाकायचा आणि वर कागद टाकायचा. जास्त आला पाऊस तर जागच राहायचं, झोपायचंच नाही. आजी काय केलंयस बघा, आजीचा स्वयंपाक भात. आणि हाच काय भात तिला रेशनचा मिळतोय ना तेवढाच. म्हणजे ह्याच्यात तांदूळ आहे ना, हा अक्षरशः फक्त लोक इडली करायला वापरतात, तो तांदूळ त्या आजीने भात केलाय. आणि हा भात असा कोरडा खायचा आहे, त्याला तिखट नाही, मीठ नाही, भाजी वरण तर काहीच नाही, असंच खायचं आहे. आपल्याला एक दिवस चटणी नसेल तर खाऊशी वाटत नाही, पापड नसेल तुझ्या वाला नको वाटते. आणि आजी कोरडा भात खाऊन दिवस काढते. आजी तू जेवली?
अच्छा भाता भाजी काय आज मग? काय नाही काय नाही काय नाही काही नाही मग त्याला कोरड्यास बिल काय नाही होय? नाही काय नाही तिखट बीट तिखट नाही काय नाही मग काय बरं खातीस? खायला तर काय तर नाही त्यांनी ठेवून गेलं मग ते कोरडं खाऊ का? त्याला भाजी बिजी काय करत नाहीस होय? मग रोज काय करीतीस मग? काय नाही 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 मग भातच खाते फक्त. मग ते भाताने कसं तुझं पोट भरते? भूक लागली तर खायचं मी आजारी त्याला बरंच नाही नाही पण रोज जर खायचं म्हणलं तर फक्त भात खातीस होय? भात खायचा रोज ते खायचं नाही ते खाला तर खावाला तर नाही ते मग ठेवून द्यायचं. मग कोरडेस बिडस काहीच करीत नाहीस? काय नाही कोरड्यासालाच काय नसतं तर करायचं कुठलं खाला. बरं बरं एक मिनिट जरा आम्ही कसं आहे आधी जरा पुढे ये. इकडे पुढे जरा इथं बस त्या रात्रभर तिथे. इथं बस इथं बस. काय बस तुम्ही थोडं पुढे सरा. मंडळी असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी. भर पावसात आजी रात्रभर एकट्या होत्या. अक्षरशः गावडून एखादा माणूस गेला असतं पण आजीचं नशीब चांगलं की त्या आजी वाचल्या. रात्रभर त्या पावसात गेलं होतं का आणि सकाळी जेव्हा लोक गेली ना गावातली तेव्हा समजलं की आजी तर पडलेली आहे. त्यांचा जर अवतार बघितला ना तुम्ही असं वाटेल की बाबा सामान्य माणूस नव्हतं कोणतरी वेगळंच माणूस होतं. म्हणजे मी पाहिलं असतं ना 100% काय भरला असतो. तिच्याकडे जायला कोण तयार नव्हते. शेवटी तिला सांगायला लागलं की बाबा मी तुमच्या गावचीच बाई आहे इथलीच आहे. मग ती ओळख पटली आणि तिला गावातील लोक घेऊन घरी आले. रात्रभर ती पावसात भिजलेली आहे तरी पण ती वाचली. नशीब रानात वाचली. काहीतरी देवाने पुण्य केलंय आहे का तू केलंस पुण्य? कोणीतरी केलंय. आणि सगळ्यात वाईट असं वाटतंय की आपण शहरात बघतो चटणी नसेल किंवा साधा पापड नसेल तर आपण जेवत नाही व्यवस्थित काहीतरी लागतंय आपल्याला. पण आजीला आहे ना भाताबरोबर खायला काहीच नाही. आणि तो भात कुठला रेशनचा जो भात आपण इडली करता वापरतो तो भात त्या करून खात्यात. सोबत कालवण काहीच नाही फक्त ते काढतात. आपण आपल्या परीने आजीला मदत करूच आहे. हा थोडा किराणा आणलेला आहे. आजी बघ ही डाळ आहे वरण तर करता येईल तुला? येईल ना? हे बघ हे तेल तिखट आहेच वाईच. मी तुम्हालाही आवाहन करेल की एरवी आपण हॉटेलमध्ये 100-200 रुपये टिप देतो असे फुकट देतो. ती टिप देण्यापेक्षा आहे ना या होतकरू लोकांना मदत करा ही तुम्हाला मी आजची मनापासून विनंती करतोय. आपली साधी टिप किंवा किरकोळ गोष्ट सुद्धा आहे ना या लोकांना एक वेळचं जेवण मिळू शकते. थोडा विचार करा. कोरडा भात खाऊन ही माऊली दिवस काढते. कामही होत नाही कारण गुडघे गेल्यामुळे तुला कामही करता येत नाही आणि घराची तुम्ही अवस्था बघितलीच आहे. तुमच्यात जरा थोडी माणुसकी शिल्लक असेल थोडी आत्मीयता शिल्लक असेल ना तर या माऊलीला तुम्ही मदत करा आणि त्यांना जरा माणूस म्हणून जगू द्यावं. मागं पुढं कोणच नाही त्यांना मूलबाळ नाही काय नाही गेले कित्येक वर्ष ते एकटे राहतात आणि घराची अशी अवस्था आहे घर कधीही कोसळून पडेल. घर नको का बांधून मिळायला व्हायचं तरी कुठंतरी हे करायला कोण म्हणा बघणार आहे कोण विचारणार आहे कोण खाणं दाणं देणार नाही ते काय बघणार आहे. आपल्या पदरात नाही शेत नाही वाडी नाही गुरु नाही ढोर नाही बकरं नाही कोंबडं नाही काही नाही. आपल्याला एक धंदा होत नाही. हे कोण आपल्याला इथं देणार आहे इथं बसून शाने. मग ही माझ्या पोटा पाण्याची सोय आणि माझी सोय नको का लागायला आपल्याला वशिवरा पाहिजे एवढं आज आहे. आपल्याला कंचं काय मिळत नाही. आपल्याला आपण कुणाला सांगायचं मी म्हणा हे आमकं द्या ना ते हे द्या कुठं असं कुणाला सांगायचं कोण आपल्याला देणार आहे कोण आपली जाणीव करायचं तर करणार आहे तीच करते.
करतात. आता ही लोक बघणार आहेत ना, हा ती मदत करणार आहेत. तू हेच बोल आम्हाला, हेच सांग. हेच सांगते तुम्हाला. ही म्हणा आपली पोटा पाण्याची माझ्या सोय, माझ्या जीवाची सोय, आपल्याला सुख पाहिजे आणि आपल्याला वशिवरा पाहिजे. दुसरं काय आपल्याला पाहिजे तेव्हा तेवढं. आपल्याला कोण विचारणार आहे? कोण आहे आपल्याला बघणार? तुम्हीच मायबाप बघणार, दुसरं काय नाही. ते काय होत मजुरी केली आणि ही जागेवर बसलो, तशी मग जागेवर बसली. जागेवर बसल्याच्या नंतर काय वाटलं जीवाला की कामाला जावावं. ने ना कोणतं कुणाच्या जायचं, कुणाला म्हणायचं म्हणा काम ने म्हणून असं कुणाला सांगायचं. तर काही दिवस भावाच्या तिकडे काढले. बोललो लोकांच्या घरी कशाला, आपल्या घरी मरणं काय आणि तरलं काय, आपल्या घरी जायचं. 4-4 महिने तिकडे राहिले. मी इकडे घरी आले निघून. म्हणलं आपली घरी आल्याच्या नंतर ही परिस्थिती झाली पावसामध्ये माझी. घर पडला तुम्ही. हा आता घर पडायला हे पावसात बारी वाचले, त्यात नाही वाचले, पडली त्यात नाही वाचले. पण आता शेवटी काय करायचं? मग भावाच्या घरनं परत इथं आलो. भावाच्या घरी तिकडे 4 महिने होते. तिकडून म्हणलं आता लोकांच्या घरी आपण, सोयऱ्या माणसाच्या घरी कसं राहायचं, त्या घरी आपण जायचं, आपल्या घरी आपण. बघा या आजीच्या आयुष्यभराची प्रॉपर्टी पत्र लावून तिने बळ हे घर सावरले. आपल्या मदतीची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचं काम आपण सहज करू शकतोय, केवळ त्यांना थोडी मदत करून. कुठल्याही रूपाने करा. आजीला घर बांधायला मदत करा, त्यांचं अन्नधान्य द्या, वस्तू द्या, रोख स्वरूपात द्या, कसंही द्या. ते पाहिजे मला घराचीच गरज ना, घराची गरज. आपल्याला कोंबडं नाही, बकरं नाही, गुरु नाही, काही नाही. आपल्याला खाण्याची, घराची एवढी गरज आहे आपल्याला. ही पाहिजेच. हे घर कसं काय पडलंय हे बरं इकडे जरा. उठ जरा, चल मंत्री जा. म्हणायचं हे बघा लोकांना दाखव हे घर पडलंय माझं म्हणून. हळूहळू काठी घे तर. ये म्हणा या घर होतं कसं पडलंय बघा म्हणा. तुम्ही सांगा मला. ये बाहेर ये. राय तू उभी. बघा घराची काय परिस्थिती झाली, पडली की बघा. घर हे 3 खण घर आहे. मोठीने बोल. हा 3 खण घर आहे पडले. याचं काय करायचं? हे घर पहिले मोठं होतं मी इथपर्यंत होतं मागं. हा हे आहे ना, हा तेव्हा काय ते बाहेर, तिथं बाहेर हे दिसतं तिथे बीत. हा ती भीत होती. बरं आणि ही करून पण त्याच्या पड्याला करून. बरं मी कमीत कमी 3-4-12 खण असेल काय मग. फूट किती? जुनं खण खण. ही एक खण आणि ही एक खण आणि ते बाहेरचा आहे. 3 खण असेल. मग 9 खाण्याचं झालं. नौकाने 3 खण आहे. 3 खाण्याचं घर आहे, पण 3 गायी आहे. तीन भाग झालेले हा. आहेत. नाही मग आता हे जर मागचं पडलंय काय मुळे पडलं. हा, हे हा पावसाने, पाऊस लय झाला, वार त्याने गौरी केली आणि फेकलं. मागणी हे पत्र गावाशी लोक गोळा करून पत्रवर कसं तरी टाकलं. गुरुटी नाही ते कुठलं कधी तसंच राहिलं. गेलं कधी पडलं होतं ह्या भीती पडलेले जवळ 3-4 वर्ष झाला. पत्र हे मागणे टाकलेत ना. मी दुसरीकडे होते, मग नंतर हे पत्र टाकलं तर वर. आणि एवढ्या गोष्टी एवढं नाही तर ह्या भीती राहिल्या त्या पडलेल्या. हे पण का डोक्यात पडून कळायचं नाही तुझ्या. हा पडेल ना, कधी पडून कळायचं नाही. काय नाही तसं नाही सांगता येत. लाईट आहे का घर? काहीच लाईट तरी लाईट नाही, दिवा किती वर्ष झाले लाईट नाही? काय लय वर्ष झालं लाईट नाही. मग आता तुमच्याकडे लाईट एक वर्ष नाही. घेतली होती लाईट, हा. चांगलं घर होतं. घेतली होती 1 वर्ष. मागणी ह्या भीती पडत गेल्या की त्याच्यामुळे ते आता तुम्ही म्हणता लाईट नाही, काय नाही, मग संध्याकाळचं कसं करता? मग अंधार बिंधार पडत असेल तर तेव्हा दिवा कुठला लावता? दिवाना अंधार पडला, दिवा नाही काय नाही. ही संपूरची लाईट त्याचा उजेड पडतो घरात. शेजारी पाजाऱ्यांचा उजेड घरात पडतो इकडं. ती शाळेच्या दारात लाईट आहे ना, तिथला उजेड इथे घरामध्ये पडतो. आणि तिथे लाईट दारात आहे ना, त्याचा उजेड घरात पडतो. तेवढ्याच्या जीवावर
आणि चुलीला पेटवायला लाकडं वगैरे आणले, कुठे ठेवायची जागाच नाही, तुम्ही ठेवतो कुठं? पावसाळ्यात कसं गेलं मग? पावसाळ्यात लाईट लाकडं आणायची तिकडे ठेवायची, पावसाळ्याला घरात द्यायची. आपण काय आपल्याला थोडे लागल तर नंतर आपण असलो घरी तरी इसतो, नाही तर मग राहिलं कुठं बाहेर गेलं तर. मग चूल पेटवाय काठी पिटी रॉकेल थोडं तरी लागत असेल ना? लागतं, शेणकूट वगैरे काहीतरी लागतं. ते आता संपलीत ना, आता संपलं ना, आता उघडे दिवस आलं ना, आता संपलं, आता नाही. लाईट गेल्यापासून म्हणजे कापासून लाईट नाही हा घरात? लाईट कापासून नाही? अहो घर बांधलं तर काहीतरी वर्षी पहिले लाईट असेल नाही तर 2 वर्ष असेल. ही घराची गेली का दैल होती तशी बघ केलं मग ते. कापासून तू आजी अंधारात राहते पूर्णपणे? नाही हो, आपलं राखेल होतं, राखेल बंद झालं तर डिझेल आणलं असं. म्हणजे डीझेल साठी पैसे कुठून? हा डीझेल साठी पैसे तो शेतात कामाला जात होतो का कुठे? तेव्हा कामाला जात होते असं. ओके. कामाला जायचं. एखादी काय वस्तू बिस्तू का आणली काय ठेवी तीस मग? तुला पिटी बिटी कपाट बिट भेटी नाही, काय नाही, कपाट नाही. मग काय ठेवी तीस? हेच कपाट? हेच म्हणलं ते. चांगलं कपाट केलंय गोदरेजच. आजीने काढला आपला खजिना. थांब बरोबर का ते वरती? ये बघा आजीचा खजिना. काय दावा? साधारण चहा पावडर. लॉक पण नाही. लॉक त्याला डिजिटल लॉक आहे, ऑटोमॅटिक उघडते. मग दिवसभर काय उद्योग करते तू? काय नाही, सकाळी उठल्यापासून काय नाही, फक्त आपल्या इकडे साफसफाई करायची. हा. मग कुठं रोजाने बिजाने कामाला जातेस का? कामाला नाही, कामाला कोण नाही तर असलं त्याला आपल्याला उठून उभं राहायला नाही गावात. अजिबात पण जमत नाही काम करायला? कुठलंच काम करायला नाही, आपल्याला चालायला गावात नाही. आपली परिस्थिती बेकार झाली, आपल्याला कोण नाही तर कामाला उठून उभं राहायला नाही गावात. मग तुझं ते रेशन जे मिळते मग ते कसे आणतीस? गाडीने जाते? सांगायचं जायचं, अंगठा घेऊन यायचं, कुणालाही सांगायचं गाडीवाले आपल्या गावातलं त्या मग त्याच्या गाडीत घेऊन यायचं. पण ते अंगठा द्यायला लागतो ना? आणते, अंगठा द्यायला लागतं तिथं जाऊन, गाडीने जायचं, अंगठा द्यायचं, आपलं यायचं. बरं. मी ते आणते. दुसरं मग उद्योग बाहेर धुणं बिन काय पाणी बिन आणायचं, मग ते कसे करतेस? आपले कळशीने पाणी आणायचं, इथं नळावणे आपल्या घरात धुवायचे कपडे या कासची. मग आता तुला चूल पेटवायला तिची फाटी लागत त्यात, ती फाटी कशी आणतीस? फाटी आपली कोणातल्या फाटी, आपली करड्यात फाटी जुनी सगळ्याची तिथली आपल्या आणायचे, चुलीला लावायची. ती फाटी तुला पुरते वर्षभर? वर्षभर कुठलं वापरतात. आता उघडं दिवस नंतर आपलं बघायचं. मग दुसरं काय नसतं का घरात? दुसरं नाही काय, दुसरं नाही काय. आमच्या घरामध्ये तर पत्र काय फक्त एक बॅलर आहे, एक सूप दिसतंय, दुसरं काय दिसत एवढा संसार आजीचा. नाही काय, दुसरं नाही काय. बरोबर. आता दिवस इथं राहते, काही दिवस तिकडे जायचं. तिकडे कुठं? बाहेर घरी भावाकडे का? भावाकडे जा, 4 दिवस आपलं जायचं, तिकडे परत यायचं. लोकांची इथे एवढे दिवस कोण थांबते, कोण थांबते लोकांची. बरं, आता तुला ती डाळ आणली, कमीत कमी तुला ती महिनाभर तरी पुरण. आता कोरडा भात खाऊ नकोस, भात घाल, थोडं वरण कर, वरण भात खा. तुझ्याकडे मोबाईल नंबर आहे का? फोन आहे का? आहे फोन तुझ्याकडं? आहे. काय नंबर आहे? मोबाईल नंबर नाही, मग पण त्या पोराचा नंबर आहे ना. कोणत्या? त्या कोणाचा नंबर आहे तुझ्याकडे? नाही, हिचं माहिती नंबर इथला. तुला जास्त जास्त महिनाभर जाईल, पण संपल्यावर तुला जर लागलं काय तर आम्हाला सांगायचं म्हणल्यावर तू सांगणार कसं काय आम्हाला? तुला आम्ही फोन कसा करू? यांना फोन करू आता भाऊंना? चालेल. किंवा गणेशला दोघांपैकी एक? गणेशला करा, यांना करा. मग काय संपलं ना त्यांना सांगा, आम्ही तिकडून पाठवून देऊ. आणि आता असा कोरडा भात खाऊ नकोस, वरण करून खा. हा. आणि आम्ही रविवारी येणार परत दिवाळीला, पुढच्या रविवारी. तोबा चक्कर मारीन, तेव्हा घेऊन तुम्हाला.
जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.